ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तुम्हा लोकांसाठी मी काल पुरणपोळ्या बनवून घेऊन आले घरगुती. तू काल बँगलोरला होतास ना, मग हिच्या हातच्या पुरणपोळ्या कधी खाल्ल्यास? सौम्या, तुझ्यामुळे मला सौम्याला द्यायला वेळ मिळत नाही. बघावं तेव्हा आकांक्षा मॅडमशी फ्लर्ट करत असतो. हिची लायकी तरी आहे का त्यांच्या बाजूला उभं राहायची? अजून काही सुचलं नाही म्हणून हे बोललो. अरे 10 पॉइंट विनया, ये बात वाह. मी किती भारी आहे रे. डायरेक्ट चेहऱ्यावर. कुठे आहे तो बोर्ड? कुठे आहे तो बोर्ड? दाखव, बोर्ड दाखव. कुठला कुठे आहे बोर्ड? तो कुठला? बोर्ड काढ, बोर्ड काढ. कसला बोर्ड? नाही नाही, तुझा डोनाल्ड डक बरोबरचा फोटो चिकटवलेला कुठलाच डार्ट बोर्ड नाहीये आमच्या. हा, तोच डार्ट बोर्ड. कुठे आहे डार्ट बोर्ड? दाखव. नाही, नाही. कुठे आहे डार्ट बोर्ड? नाही नाही दाखव. नाही, 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 हे बघ 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 हे बघ. हा आमच्याकडे एकमेव डार्ट बोर्ड हाच तो डार्ट बोर्ड. बोर्ड काढ. नाही. डार्ट बोर्ड काढ. कसं राहू दे. दाखव बोर्ड. दाखव बोर्ड. बोर्ड काढ. याच्यावर काहीच नाही. बघ, उलटा कर. उलटा कर बोर्ड. नाही, नाही, राहू दे. उलटा कर. उलटा कर बोर्ड. उलटा. सॉरी सॉरी. सॉरी तुझी एवढी हिंमत? सॉरी. माझ्या फोटोवर डार्ट मारतोस? नाही, मी नाही. माझ्या केली उडवतोस माझ्याच घरात? मी नाही. तुझे इथले दिवस संपले आता. नाही नाही तुला घर मिळणार ना आकांक्षा. चल बाहेर चल. नाही नाही, नको. बाहेर चल. नाही नाही, बाहेर नको. चल. नाही नाही, मी पाय पडतो. मी पाय पडतो. प्लीज प्लीज मला घराबाहेर काढू नको. घराबाहेर नाही तिथे ऐकलं तो आता. घराबाहेर चल. नाही नाही. रस्त्यावर चल. रस्त्यावर. नाही नाही नाही. हीच लायकी आहे आता. बाहेर नाही चल. नाही, नको. बाहेर चल. बाहेर नको चल. नको नको बाहेर प्लीज. चल. अरे सुमित राघव यार, हा मला घराबाहेर काढतो यार. अरे प्लीज. कोणी अरे घाबरत नाही मी कोणाला. अरे सॉरी तुझी जागा तर रस्त्यावरती आहे. Sorry, तुझ्याकरता हा दरवाजा कायमचा बंद. सॉरी श्रीकांत, मला घराबाहेर. माझी खिल्ली उडवतोस? प्लीज मी पाया पडतो तुझ्या. प्लीज मला घराबाहेर काढू नकोस. मला घराची गरज आहे रे. मुंबईत घर नाहीये. प्लीज मला घराबाहेर काढू नको. प्लीज मला घराबाहेर. विनया, मला घरात घ्या रे. मला घरात घ्या. विनया, जागा हो. काय होतंय? घरातच आहे. हो, घरातच आहे म्हणजे. मला खूप घाणेरडं स्वप्न पडलंय. श्रीकांतने आपलं डोनाल्ड बोर्ड बघितलं आणि मला सरळ घराबाहेर काढलं. मी काय म्हणतो, आपण तो बोर्ड काढून टाकूया का? म्हणजे स्वतःहूनच वाघाच्या जबड्यात मान देण्यापेक्षा तो बोर्डच मी काढून टाकतो. अरे याला जरा थांब. खबरदार विनया, खबरदार. त्याला हात लावशील तर. माझी स्ट्रेस रिलीफची मशीन आहे ती. अरे पण तू मला घराबाहेर काढतोय ना. मला माहित नाही ऐक स्वप्न. ऐक ऐक. असं काहीही होत नसतं विनया. तू विनाकारण टेन्शन घेतोयस. स्वप्न होतं ते. बघ, स्वप्न खरी होतात का? होतात का? मग तुझ्या मनातली भीती तुझ्या स्वप्नात आली एवढंच. त्यामुळे आता मनातली भीती काढून टाक आणि शांतपणे झोप. ठीक आहे? ठीक आहे ना? झोप. चल 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 झोप. सॉरी यार, तुम्हाला उठवलं.
किती वाजले? काय धंद्याला लागलास तू? पहाटेची स्वप्न खरी होतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. विन्या, तू उगाच टेन्शन घेतोय. श्रीकांत तुला घराबाहेर काढणार नाहीये. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आथा. जय जय रघुवीर समर्थ. आणि समजा जरी तुला श्रीकांतनी घराबाहेर काढलं तरी तू एकटायस का? आम्ही आहोत ना बरोबर. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. काय चाललंय? मी त्याला बोललो होतं ना पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणून घाबरला असेल तो. काय रे तू? काहीतरी त्याच्या डोक्यात भरवत असतोस. आणि विनया, तुला अक्कल नाहीये का? अरे राजा, पहाटेची स्वप्न जर खरंच खरी होत असती तर लोकांनी कामधंदे सोडून स्वप्नच नसती का बघितली? मग स्वप्न बघूनच जगातला दहशतवाद मिटवता आला असता. स्वप्न बघून रस्त्यातले खड्डे बुजवता आले असते. नाहीतर काय, स्वप्न बघून त्या श्रीकांतला अमेरिकेला पाठवला असता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हे बघ, पूजा कर पण मनोभावे कर. घाबरून करू नकोस, एवढंच आम्हाला तुला सांगायचं. हा बस. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय. जय जय रघुवीर समर्थ. झालं? मी कालच्या स्वप्नाला घाबरून देवपूजा करत नव्हतो. वेगळं कारण आहे देवपूजा करण्याचं. म्हणजे कालच्या स्वप्नाचं मला टेन्शन नाहीये. गुड. म्हणजे आहे थोडस, पण मेन टेन्शन मला आजच्या जॉब इंटरव्ह्यूचं आलंय रे. हा, म्हणजे घाबरूनच देवाच्या पाया पडलास ना? काय रे विनय, सतत देवाकडे काहीतरी मागत असतोस. कशा करता? हा, कधीतरी असा नीट ताट उभा राहा ना त्याच्यासमोर आणि सांग त्याला. हा सांग त्याला, आज खुश तो बहुत होंगे तुम. आए अमिताभ बच्चन. अमिताभ. झालं? कंटिन्यू. देवाला हे सांग की मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवेनच. स्वतःच्या हिमतीवर मिळवेन. याच्यात मला तुझ्याकडून काहीही नको आहे. फक्त माझ्या बरोबर राहा, मित्रासारखा. मित्र कसे? फार काही करत नसले तरी त्यांच्या बरोबर असण्याने आपल्याला आधार मिळतो. तसाच आधार मला दे आणि माझ्या बरोबर सतत मित्रासारखा राहा, हे सांग ना देवाला. काय काय बोललायस यार सकाळी सकाळी? बाबा राग. हा मेसेज पटकन फॉरवर्ड कर मोबाईल. काय फॉरवर्ड कर, काय फॉरवर्ड कर? हा नाही नाही, याला कळणार नाही रे. 1.5 महिना माझ्यासारखा एकटा घरी बसताना मग कळेल याला कशी वाट लागते ते. सॉरी. नाही नाही, आज काहीही केल्या मला नोकरी मिळायलाच हवी. मिळणार, मला नोकरी मिळणार आहे असं स्वतःला बजाव आणि मगच इंटरव्ह्यूला बाहेर पड. येस विनया, बी कॉन्फिडंट. हा, आज तुला नक्की जॉब मिळणार. ऑल द बेस्ट. पण नाही मिळालं तर? हा याचा कॉन्फिडन्स. चला मी निघतो आता, तू समजावायला. ऑल द बेस्ट रे. सॉरी सुमित. तुझं घंटा काही होणार नाही. मी झोपतोय, प्लीज उठवू नकोस. तू पण झोप. झोप बीप काही नाही आता. आज तर जॉब मिळायलाच पाहिजे. मला पण निघायला हवं.
येस 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 हो हो मी लगेच निघतो तिकडे यायला हो हा थँक्यू सो मच इवन आय कॅन्ट वेट ना या थँक्यू सो मच थँक्स अ लॉट या बाय 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 टेक केअर थँक्यू सो मच बाय या आई आकांक्षा प्लीज लवकर बाहेर या आई अगं बाहेर तरी ये आकांक्षा आई बाहेर या प्लीज काय किती आरडा काय झालं काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला अगं लॉटरीच लागली आहे म्हणजे तुला मी म्हटलं होतं ना मी जागा बघतोय बिझनेस साठी त्या जागेची डील जवळ फायनल झालेली आहे मी तिकडेच निघतोय आई अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आय रिअली नीड दिस भारतात स्वतःचाच बिझनेस सुरू करतोय या कल्पनेनेच पोटात बटरफ्लाय उडत आहेत श्रीकांत अरे किती दिवसांनी मी तुला आज एवढा आनंदी बघते आता रोज बघशील एकदा माझा बिझनेस सुरू होऊ दे फक्त एक काम करता का तुम्ही दोघी पण सोबत आहे ना माझ्या बरोबर आपण डील फायनल झाले की तिकडे पार्टी करू मस्तपैकी हा चालेल मला खरंच आवडलं असतं यायला पण ऑफिसला जावंच लागणार आहे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी श्रीकांत अरे ठीक आहे आता काय इट्स युअर बॅड लक म्हणजे आता तू पार्टी मिस करणार नंतर पार्टी मिळणार नाही माझ्याकडून मला माहितीये पण माझ्याकडे काही ऑप्शनच नाहीये नाही इट्स ओके मी आणि आई तू तरी येशील ना का तू जातेस काय हो म्हणजे काय मला बघायचीच आहे ती जागा बघू तर दे मला माझा लेख कुठून त्याच्या कामाची मुहूर्त मिळवतोय ते यस आणि मला तुझ्या बाबांनाही सांगता येईल ना तू माझ्या परवानगीने सगळं करतोयस म्हणून काही काय आई मी काय लहान आहे का मला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे मी 30 वर्षांचं आहे मला कोणाची परवानगी नकोय हा फक्त तुझा आशीर्वाद मला दे त्याची जास्त गरज आहे मला अरे तो तू न मागताही मी देतच असते बरं आता मी पटकन आवरते तू पण लगेच तयार हो हा हो लगेच ये नीट जा काय काकू चल बाय मी पण निघते अँड वन्स अगेन ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच आता बघच तू लवकरच या जगाला कळेल त्या श्रीकांतच्या हातात काय जादू आहे ते सुमित तुला सॉलिड डिझाईन बघायचे हे बघ आपल्या नवीन असाइनमेंटसाठी मी काढलेले डिझाईन्स कसे वाटले हा छान आहे फक्त छान आहेत अरे यार तू बघत पण नाहीयेस सगळं लक्ष मोबाईल मध्ये सुमित या डिझाईन्स वर काम करता यावं म्हणून मी डान्स प्रॅक्टिसला गेले नाही सकाळपासून फक्त हेच छान काव्या काव्या थांब तू डान्स थांब सॉरी बस जरा प्लीज बस आणते डिझाईन्स इकडे मी पाहतो नंतर काय ना सध्या या डिझाईन्स कडे क्रिएटिव्हली बघता यावं अशी माझी मनस्थिती नाही तू काय झालंय मला सौम्य मेनिया झालाय म्हणजे काय परत चिडली आहे सौम्य माझ्यावर तू हसतीयस काय तुला सिरियसली सांगतोय गंमत वाटते का तुला ही सगळी ओके सॉरी पण तुला माहितीये का सुमित प्रेमात पडल्यावर माणूस कसा वागतो मग तासन तास फोनवर गप्पा मारतो एकमेकांच्या डोळ्यात ना हरवून जातो त्यांना सतत एकमेकांचा सहवास हवा असं वाटत असतो एकमेकांवरचं प्रेम एक्सप्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ते शोधत असतात एक्सपेरिमेंट करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवर प्रेमाचा किंवा रोमॅन्सचा पाऊस पाडतात आणि तुम्ही काय करताय भांडताय का असं नाहीये
हे सगळं आम्ही पण केलेलं आहे. हा आता जरा जास्त भांडतोय मी एकमेकांशी, खरंय. पण तसंही असं म्हणतातच ना की ज्या माणसावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं त्याच्याशीच आपली सगळ्यात जास्त भांडणं होतात. व्हॉट रबेश, कोण येतो ज्यांनी इतकं फालतू लॉजिक शोधून काढलंय? असं असेल ना सुमित, तर सगळ्यात जास्त प्रेम श्रीकांत करतो तुमच्यावर. कुठून कुठे नेतीस तू हे काव्या? खरं सांगू का पण, सौम्या माझ्याशी कितीही भांडली ना तरी मला तिच्याशी बोलावंसं वाटतंच ग. ती रागावलेली जरी असली ना तरी ती इतकी सुंदर दिसते ना. आणि ती हसल्यावर तर असं वाटतं ना की दुसऱ्या कोणी सुरी खुपसायची गरजच नाही. तिचं हसणंच अलगद जीव घेणं. तासन तास तिच्याकडे बघत बसावं असं वाटतं. खूप छान क्षण आम्ही एकमेकांबरोबर घालवले. माहिती एकदा मी नाही प्लीज 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 सुमित, तुझी लव्ह स्टोरी ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मी निघतेय, चल बाय. बाय. सुमित ऐक ना, आज लवकर निघू का मी? डान्स प्रॅक्टिसला जायचंय. ओके, पण ऐक, उद्यापासून संध्याकाळची प्रॅक्टिस ठेवू नकोस, सकाळची प्रॅक्टिस ठेव. त्या निमित्ताने राघव लवकर उठेल तरी. डन. चल बाय. बाय. या. हॅलो. सारखा सारखा का फोन करतोयस तू? मी तुझा फोन कट करते म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाही एवढं सुद्धा कळत नाहीये का तुला? माझं थोडं ऐकून तरी घे सौम्या. काय ऐकू आणि काय ऐकू मी तुझं? एनिवे बाय. ऐक ऐक प्लीज फोन ठेवू नकोस. नकोस सौम्या, मला बोलू तरी देत निदान. आपण फोनवर बोलत राहिलो तर आपल्यातले गैरसमज असेच वाढणार. पण संध्याकाळी प्लीज कॅफेवर भेटून बोलूयात ना. खरं तर तुला भेटायची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण तुझा सततचा फोन आहे ना त्याचा त्रास होतोय मला, म्हणून भेटते मी तुला. थँक्यू सौम्या. हरकत नाही, निदान भेटायला तरी राजी झालीस. आता भेटलीस की तुझी नाराजीही दूर करेन. सर, मैडम ने बुलाया है. Yes. May I come in, madam? No. No. Come in. Thank you, madam. मी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहत होते. बसा. Thank you. आणि त्यात तू फेल झालायस. बसा बसा. द्या फाईल द्या तुमची. I.
सॉरी मॅडम, त्यात काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तुमचा नाहीये, तुमच्या अख्ख्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे मला. त्यात तुमची तरी काय चूक म्हणा. स्पायडरमॅन आदर्श ना तुमचा, जो एका जागी कधीच टिकत नाही. स्पायडर नाही, मला काही कळलं नाही सगळं डोक्यात. स्पायडरमॅन माझा आदर्श नाही आहे. अहो तरी सुद्धा एका जागी टिकून राहता नाही आलंय तुम्हाला. पहिली नोकरी 2 वर्षात सोडलीत तुम्ही. दुसरीकडे जास्त पगाराची नोकरी मिळाली असेल ना. हे असं पळत राहता म्हणून हाती काहीच लागत नाही तुमच्या पिढीच्या. पळत राहता पण पोहोचत कुठेच नाही. अरे गुलजारांच्या कवितेसारखा ठेहराव देता आला पाहिजे नोकरीला. माधुरीच्या स्माईलच्या प्रेमात पडता ना, तसं नोकरीच्या प्रेमात पडता आलं पाहिजे. रेखाने तारुण्य धरून ठेवलंय ना, तसा जॉब धरून ठेवता आला पाहिजे माणसाला. मॅडम सॉरी, मध्ये बोलू का? ऍक्च्युली तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण आधीची नोकरी मी सोडली नव्हती, मला तिथून काढून टाकलं होतं. डेडिकेशन नसेल, कामावर फोकस करत नसणार. तुम्ही ना पैसे कमवण्यासाठी काम करता, पण काम चांगलं व्हावं यासाठी आवश्यक असणारी मेहनत करायला नको ना. नाही सॉरी, परत मध्ये बोलतोय मी. ऍक्च्युली तुम्ही म्हणताय ना तसं माझ्या बाबतीत काहीच झालेलं नाही. म्हणजे काय आहे, मी सुट्टी घेऊन गावी गेलो होतो, पण काही घरगुती प्रॉब्लेम्समुळे माझी सुट्टी लांबली. पण सरांनी माझं म्हणणं मांडायच्या आधीच मला सरळ नोकरीवरून काढून टाकलो. हे बघा मिस्टर विनय, मला खोटं बोललेलं ना अजिबात आवडत नाही. पण मी सुट्टी लांबली म्हणून असं कुणी कामावरून काढून टाकत नाही. मला काढलं ना पण मॅडम. हे बघा, यावर माझा विश्वास नाही. तुम्ही खोटं बोलताय. नाही, मी आपल्या प्रोफेशन मध्ये खरं बोलणं महत्वाचं आहे. आपण खरं नाही बोललं तर आपली औषधं विकली जाणार नाही. मॅडम 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 मूर्खासारखा परत मध्ये मध्ये बोलतोय, पण ऍक्च्युली ठीक आहे मॅडम. नाही, मला कळलंय की तुम्हाला मला हा जॉब द्यायचा नाही. म्हणजे काय आहे, इतर कंपनी जॉब द्यायचा नसेल ना तर सरळ सांगतात की आम्ही तुम्हाला फोन करून कळवू, पण तुम्ही तसं नाही केलं. मला आवडलं ते. म्हणजे काय, माणूस खोट्या आशेवर राहत नाही ना. थँक्यू मॅडम, मी निघतो. थँक्यू. थांबा, आम्हाला सध्या MR ची अत्यंत गरज आहे. जर तुम्ही मला प्रॉमिस करत असाल की तुम्ही या कंपनीत कधीही कोणाशी खोटं बोलणार नाही, तर तुम्हाला हा जॉब मिळू शकतो. मॅडम, खोटं बोलणं माझ्या स्वभावातच नाहीये. म्हणजे खरेपणात मी कायम खरंच बोलतो. खोटं देन कॉंग्रॅच्युलेशन. आपण आज तुमचं ब्रीफिंग सेशन घेऊया, म्हणजे उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता. उद्या चालेल ना. ब्रीफिंग सेशनसाठी तयारी मी. थँक्यू सो मच मॅडम. खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमचा.